दिवस उगून वर आलेला आहे। नमस्कार मित्रमंडळींनो, तर सकाळचे 8 वाजले आता आणि इकडं माझं अंगण सगळं स्वच्छ झाडून झाले। शेण पण काढून घेतले। आता धार काढली म्हशीची, गाई आता धार काढून घ्यायला लागले। ते 1 लिटर दूध निघते। हा 1 लिटर दूध देते म्हणून वाढून घेतो झाला अजून वाढन की आता 2-4 दिवस तर झाले ते तिला। वासरू सोडले आणि तिकडं शेरडांना मका ठेवली आणि आता आपल्याला माळावर गुरं घेऊन जायची ते आज। चला मग मामा पण आहे तर मामा आणि मी दोघं जण घेऊन चाललोय माळावर गुरं घेऊन बांधायला। मामा गेलो गुरं घेऊन। आता ठेवली आता मका कागदावर पसरून टाकले म्हणजे सगळी शेरडं खाते ते भांडणं लागल। हा धडकते सगळ्याला, त्याला बाहेर यायचंय व त्यामुळे तसं करते। एक आता 9 वाजले ते आणि माझे कपडे धुवून सगळी झाले। आता सरडा वाढा लागले वैरणीसाठी, त्याला वैरण आणून टाकायचे। पण त्या आधी जेवण करून घेऊ। आत्याने बोलवलंय जेवायला।
तर आज जेवणामध्ये टमाटे चटणी, इथं राजगिऱ्याची भाजी, कारलं केले हाताने भरून आणि चपाती. चला जेवण करायला या सगळे. नको दूध. तर जेवण झालं आताच आणि इकडं मी आली आता शर्टांना गिनीगोल नेला. दुसरं गवत काय खात नाही ती गिनीगोलाशिवाय असल्या. तर चला काढून घ्यायला लागले आता. टाकू त्यांना एक कवळा. परत आपल्याला जायचं माळावर. राहिलेल्या 6 वळ्या आहेत तेवढ्या धनुर उपटून घ्यायचं आहे. चला मग काढून टाकून येते आता पटकन. तर आता शर्टांना सगळी वैर आणून टाकली. आता खायला लागली ती शर्ट. वासरू पण खायला लागले थोडं थोडं. चला आता आपल्याला माळावर जायचंय आता. निघालोय मा. हा नाही त्या पेशीत बघा असली तर निघालोय आता माळावर. आज काय आम्ही दोघीच, आत्या नाही त्या. आत्या गावात गेले त्या बांगड्या भरायला. त्यांच्या बांगड्या फुटल्या होत्या म्हणून. आणि आता चाललाय आता आम्ही दोघी जणी माळावर राहिलेल्या 6 पातीतलं गवत काढायला. चला जाऊया मग. आलो आता रानात आणि इकडं पाती धरले त्या 2, तिकडं 4 राहिले त्या. गवत भरपूर आहे पण आता इकडं धनोरा कमी आहे. बाकीचं सर्व गवत आहे इकडं. काट्याचं हे असलं भाजीपाला भरपूर आहे. तर कामण्याचं गवत आहे, काढून घ्यायचं आता. आणि आज काय ऊन पडलं नाही, आभाळ आले, बारीक ठिपका ठिपका चालू आहे पावसाचा. चला काढून घेऊया गवत आता. तर आपला टमाटा सगळा स्वच्छ करून झाला आता. गवताचे ढिगारे भरपूर पडलेत. आणि चला आता घरी जायचं. थोडंसं राहिले. चला एवढं काढून घेते म्हणजे झालंच आपलं. टमाटा सगळा स्वच्छ. टमाटा चांगला पिकायला लागलाय. उद्या परवा दिवशी तोडून घ्यावं लागेल ह्याला. आलो आम्ही पण. अंधार पडलाय. हातपाय तोंड धुलं आणि आत्याने स्वयंपाक केला होता आम्ही घरी यायच्या अगोदर. आणि हे पण आले ते आताच. उडीद करायला गेलतं. आणि चला लय उशीर केला उडीद करून यायला. आ चला जेवायचं नाही का मग तुम्हाला? चला मग आम्ही जेवायला करायला बसणार आहे सगळेजण. हळूहळू यायला लागले. आत्याने आणले सगळं जेवायला बाहेर. चला जेवण करून घेऊया आता.